पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरच्या वाढवण मंदिराचं भूमिपूजन। यावेळी राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। छत्रपती शिवराय आमचा आराध्य दैवत, शिवरायांच्या पायावर नतमस्तक होऊन माफी मागतो। शिवराय आणि शिवभक्तांची पंतप्रधानांनी मागितली माफी। पंतप्रधानांनी उशिरा माफी मागितली, माफीने काहीही होणार नाही। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पंतप्रधान मोदींना टोला। शिवरायांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पेशवाईने पुन्हा शिवरायांचा अपमान केला, माफी मागितल्याने प्रश्न सुटणार नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर टीका। निर्भीडपणे माफी मागायला पंतप्रधानांनी कच खाल्ली, पृथ्वीराज चव्हाणांची मोदींवर टीका। पंतप्रधानांनी जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। वाढवण मंदिराला रेल्वे आणि महामार्गाने जोडणार, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गापासून वाढवण जवळ, मोदींची माहिती। महाराष्ट्र राज्य सर्वार्थाने पुढे आहे, मात्र विरोधकांकडून सतत विकासाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न। पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। विरोधकांनी वाढवणचा प्रकल्प 60 वर्ष रखडवला, मोदींची टीका। पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 8 दरम्यान 10 तासांचा ब्लॉक। सर्व अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली आणि गोरेगाव स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार। पीओपी गणेश मूर्तींना तुर्तास बंदी नाही, हायकोर्टाचा दिलासा। पीओपी बाबत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने तयार केलेल्या नियमावलीचं काटेकोर पालन करा, हायकोर्टाचे निर्देश। पुढची सुनावणी ऑक्टोबरपर्यंत तहकूब। डोंगरीच्या राजाचं जल्लोषामध्ये आगमन। चिंचबंद डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 86वं वर्ष। युवा मूर्तिकार सिद्धेश दिघोळेंनी साकारली 25 कोटी मूर्ती। बाप्पांसाठी साकारणार आकर्षक राजमहाल। बदलापूरच्या शाळेचे आरोपी मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थेचे सचिव फरार घोषित। क्राईम ब्रांच आणि सायबर पोलिसांकडून शोध सुरू। महिला पत्रकाराला शिवीगाळ प्रकरण। वामन म्हात्रे यांना हायकोर्टाचा सोमवारपर्यंत अंतरिम दिलासा। कल्याण कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला म्हात्रेंकडून हायकोर्टामध्ये आव्हान। 93च्या बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेमनचे फ्लॅट केंद्र सरकारकडे सोपवा, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष टाडा कोर्टाने दिले निर्देश। मुंबईच्या अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरात महिला कॉन्स्टेबल गौरी पाटील यांचा मृत्यू। हॉस्पिटलमध्ये कानाच्या ऑपरेशनवेळी चुकीचं इंजेक्शन दिल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप। भिवंडीतील निजामपूर शहरात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर, याविरोधात मनपाची धडक कारवाई। शहरातील विविध भागांमध्ये छापेमारी करत जवळपास अर्धा टन प्लॅस्टिक जप्त। आता कोकण आणि परिसरातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत। उपमुख्यमंत्री अजित पवार मालवण दौऱ्यावर। अजित पवारांकडून राजकोट किल्ल्यावरील घटनास्थळाची पाहणी। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी। यावेळी संजय राऊतांसह आमदार वैभव नाईक उपस्थित। आपल्या पापाचं खापर नौदलावर टाकतायत, पुतळाच बेकायदेशीर होता, राऊतांचा आरोप। कोणाचा वरदहस्त होता अशीही विचारणा। मालवण पोलीस स्थानकात नौसेनेच्या अधिकाऱ्यांची पोलिसांची चर्चा। चेतन पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नौदलाचे अधिकारी पोलीस स्थानकात। कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना हवामान खात्याचा इशारा। आज उद्या आणि परवा समुद्रात 35 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज। खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन। चिपळूण तालुक्यातल्या सावर्डे नांदगावमध्ये वृद्ध महिलेची हत्या। संबंधित घटनेचा पोलिसांनी लावला 24 तासात छडा। एका संशयिताला मुंबईतून अटक। आणि आता विदर्भातल्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊया। लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील काँग्रेसच्या याचिकेमुळे भाजप काँग्रेसमध्ये जोरदार हमरीतुमरी। नागपुरात दोन्ही पक्षांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। शालेय पोषण आहारातील मसाल्याच्या बंद पॅकेटमध्ये आढळली मृत पाल। अकोल्यातील तळेगाव जिल्हा परिषद शाळेमधला प्रकार। जिल्हा परिषदेच्या सभेतही मुद्दा उपस्थित। अकोल्यामध्ये ठाकरे गटाचं ठिय्या आंदोलन। क्लब टेंडर रद्द करण्याच्या मागणीसाठी महापालिका परिसरात ठाकरे गटाचं आंदोलन। नागपूरच्या राम झुला हिट अँड रन प्रकरणाचा सीआयडी करणार तपास। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश।
अपघातातील मयताच्या भावाने केली होती हायकोर्टात याचिका. नागपूरमध्ये पीओपी मूर्तींची विक्री करणाऱ्या 9 विक्रेत्यांवर कारवाई. 58 गणेश मूर्ती जप्त. नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाची कारवाई. विविध मागण्यांसाठी मोर्शी उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश. ट्रॅक्टर मोर्चा. सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पिकांची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50,000 रुपयांची मागणी. आदिवासी विकास महामंडळाचा हजारो क्विंटल धान खराब. गोडाऊन नसल्याचा फटका. योग्य वेळी धानाची उचल न केल्यामुळे धान खराब झाल्याचा केंद्र अध्यक्षाचा आरोप. इलेक्ट्रॉनिक वजन काट्यात चिप लावून भंगाराची हेराफेरी. चंद्रपूरमधील वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड या सरकारी कोळसा कंपनीतला प्रकार. 4 गुन्हा दाखल. वाशिम हत्या प्रकरणातील 6 आरोपी अटकेत. इतर दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू. आरोपींकडून वापरण्यात आलेली शस्त्र पोलिसांकडून जप्त. हत्येला प्रेम प्रकरणाची किनार असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट. वाशिमच्या मालेगाव शहरात एका व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत 2 लुटारूंची पोलिसांनी शहरामध्ये काढली धिंड. दोघांवर गुन्हा दाखल. गुन्ह्यात वापरण्यात आलेले शस्त्र आणि मोटरसायकल पोलिसांनी केली जप्त. गडचिरोलीतील माओवाद्यांच्या नेत्याला छत्तीसगड पोलिसांकडून अटक. आरोपी विकासवर 3 राज्यात 35 गुन्हे दाखल. माओवादी संघटनेला मोठा हादरा. बुलढाण्याच्या वरवट बकालमध्ये तरुणाकडून विद्यार्थिनीची छेड. तरुणावर विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. पोलिसांकडून तरुणाला अटक. हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदचं आवाहन. गावात तणावाचं वातावरण. आणि आता पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेऊया. पुण्यातील 25 पोलीस चौकी हद्दीतील 1000हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बंद. केबल तुटल्यामुळे कॅमेरे बंद असल्याची माहिती. पुण्यामध्ये बसवले होते 2909 कॅमेरे. गोकुळ दूध संघाची 62वी सर्वसाधारण सभा गोंधळात सुरू. सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकांसमोर घोषणाबाजी. दूध अध्यक्षांनी गोंधळातच सभा चालवली. पूजा खेडकर प्रकरणी वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर बाबळेंची स्वतंत्र चौकशी होणार. दिव्यांग आयुक्तालयाने चौकशी अहवाल फेटाळला. बदलापूरच्या घटनेनंतर पुणे पोलीस ॲक्शनमध्ये. शाळा परिसरातल्या पानटपऱ्या हलवणार. शाळेच्या 100 मीटर परिसरात सिगारेट, गुटखा, अंमली पदार्थ विक्री रोखणार. माळशिरस तालुक्यात तलाठी शोधून देणाऱ्याला 5000चं बक्षीस. नुकसानाच्या पंचनाम्याला तलाठी जागेवर नसल्यानं युवा सेनेच्या वतीने दवंडी. पुण्यामध्ये मांजरीत दुचाकीला बांधलेले सोन्याचे दागिने असलेली पिशवी चोरट्याने पळवली. पिशवीत 5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. जनसन्मान रॅली संदर्भात बारामतीत पार्थ पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक. 2 तारखेला पार पडणार जनसन्मान रॅली. कोलकात्यामध्ये झालेल्या स्पेशल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पुण्याच्या चिंतामणी राऊतने पटकावलं सुवर्णपदक. या स्पर्धेनंतर चिंतामणीची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड. साताऱ्यातल्या महाबळेश्वर रोडवरील पसरणी घाटात बिबट्याचं दर्शन. घाटातील रोडच्या कठड्यावर बिबट्या बसल्याचं दिसलं. प्रवीण मसालेवाले ट्रस्टच्या वतीने सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार प्रदान. अर्णवाज दमानिया, सिस्टर ल्युझी कुरियन, कोमल वागसकर, स्नेहल आणि देवानंद लोंढे यांना पद्मभूषण डॉक्टर मुजुमदार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.